तर पहिल्या ओव्हरमध्ये रोहन, पहिलाच बॉल रोहन पवारचा चांगल्या टप्प्यावर आहे आणि पहिल्याच बॉलवर इथे बीट केले साईराजला. नक्कीच साईराजचं राज चाललेलं नाहीये प्रबोध पहिल्या बॉलवर तरी. साईराज भोईर एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज. तर एका साईडला जलसार या गावापासून सुरुवात झालेला प्रवास खूप चांगल्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅच पासून रोहन पवारचा तो आतापर्यंत. दुसरा बॉल चांगला चापटलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल +4. 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी ऍड होतील, म्हणजे 5 धावा मिळतील. सुरुवात झालीये आता फलंदाजी करणारा संघ जय महाराष्ट्र चिखलपाडाची. खूप मोठा बाउन्स पाहायला मिळाला. त्यामध्ये आपण पाहिलं तर वाईड आला. वाईड आल्यानंतर नशिबाच्या 4 धावा मिळाल्या आणि लगेच पंचांनी मात्र इशारा सुद्धा केला की 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी वॉर्न केला जातोय रोहन पवार या गोलंदाजाला. म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाहीये. 5 धावा मिळाल्या. या धावा रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि नक्कीच थांबवणं गरजेचं आहे, कारण पाऊस आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर खेळपट्टीपासून आता बाउन्स चांगला होतोय, पाऊस पडतोय. परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय हवेत होते फलंदाजाचे, परंतु एक धाव इथे मिळताना दिसेल साई राजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. थोडासा चेंडू अधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता आणि एक धाव अर्जित केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6. थोडासा पाऊस आता वेगाने येतोय, गती वाढली आहे पावसाची आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी करणं एवढं सोपं नाही आहे, ज्याचा मगाशी देखील उल्लेख केला होता मी. शॉर्ट बॉलचा वापर, यावेळेला गती थोडीशी काढली मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. गती कमी करत असताना सरळ चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दोन्ही फलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव खेळला. जयेश आहे आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला व्हेरिएशन करावं लागतं, कारण फलंदाजांपासून तुम्हाला सावध राहायचं असेल, बचावात्मक स्थिती निर्माण करायची असेल तर तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन करावे लागतील. परत एक वेळा चेंज ऑफ पेस. बॉलवर बोट हलकीशी फिरवताना दिसला गोलंदाज. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय सध्या तरी आपण पाहतोय रोहन. आणि हेच सांगण्यासाठी सध्या जयेश पोहोचलाय, माफ करा साईराज पोहोचलाय जयेशच्या दिशेने, की कुठेतरी नजर ठेवून तुला फलंदाजी करावी लागेल. सोपं नाहीये फलंदाजी करत असताना या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर एक वेगळीच मेजवानी असते, वेगळीच मजा असते. यावेळेला थोडासा वेग होता या बॉलमध्ये. अंपायरचा इशारा वाईड बॉल. परत एक वेळा आपटलाय बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. थोडासा दूर गेलाय बॉल आणि एक्स्ट्रा रन बरोबर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 7. आउटसाईड द ऑफ स्टंप हा चेंडू मात्र यावेळेला पिच झाला होता आणि त्याचंच कारण वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. हाय बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जयेशचा. आणखीन एक डॉट. खूप चांगला कमबॅक केलाय तर रोहन पवार या गोलंदाजाने. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर विश्वसनीय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग, ग्रेट डिलिव्हरी. आता शेवट गोड करावा लागेल या षटकामध्ये गोलंदाजाला, आणि ते शेवट देखील आपण पाहतोय चांगला झालाय असं दिसतंय. आणि हो झालाय नक्कीच. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच पारडं जळ वाटते आई कुर्लाई सरतोडी या संघाचं, कारण टॉस जिंकल्यानंतर त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये रोहनने धावा खर्च केल्यात फक्त 7. एका साईडला जर आपण पाहिलं तर रोहन पवारने खूप चांगली गोलंदाजी करत स्टार्टिंग गोलंदाजी कशी करावी, ओपनिंग बॉलर कसा असावा याचा दृष्टिक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा आढावा घेत मात्र कर्णधार सिद्धार्थ पवारने रोहन पवारला गोलंदाजी मार्कवर आणलं. रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी केली. फलंदाजांना जकडवून ठेवलं. नाणूचं असं स्पष्टपणे मत होतं ज्यावेळेला टॉस बॉक्समध्ये त्यांनी मत मांडलं, ओपिनियन दिलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही टॉस जर जिंकलो असतो तर बॅटिंग स्वीकारली असती, परंतु त्या बॅटिंगची अपेक्षा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये स्पष्टपणे दिसली नाही आणि त्याचा नतीजा मात्र स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. शुभमजी पाध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. स्वतः ऑर्गनायझरच्या भूमिकेत सातत्याने पाहायला मिळतात आणि नेहमीच चांगल्या पद्धतीने मात्र करण्याचा प्रयत्न करतात की नाविन्य काहीतरी आणायचं आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे वाईड बॉलने. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात खराब होते. टीमची धावसंख्या 8 आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आहे अमर. ड्रॉ करण्यासाठी यानंतर संघाने उपस्थित राहायचं आहे. मथाने संघ, रावळे संघ, टेंबी खोडावे संघ आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरावली, सर्व संघाच्या प्रतिनिधींनी यानंतर ड्रॉ करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर.
आणखीन एक चांगला बॉल, थोडासा आपटलेलाच बॉल. फाईन लेगचा फिल्डर आहे तिथे मागे, एकच धाव मिळताना दिसेल. रिमझिम बरसणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये अशी गोलंदाजी, नक्कीच एक चांगली मेजवानी पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी होते. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून गेला. लॉंग स्टॉप रिझनला सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. सध्या स्ट्रायकिंग एंडला जयेश. दोन्ही फलंदाज थोडेसे चाचपडच खेळताना दिसलेत. मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. यावेळेला मोठा फटका येतोय असं दिसतंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अखेर ती कोंडी फोडली आहे जयेशने. जयेशच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. खूप चांगला फटका बॉर्डरमॅनचा वापर करत असताना पाहायला मिळतो. युजेस फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध एक शानदार संघर्षाचा चौकार. 4 धावा येत नव्हत्या, त्या कराव्या लागतील. आणि सध्या आपण पाहतोय जयेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. महत्वपूर्ण चौकार. आता सुरुवात त्याला मिळाली आहे. एक एक्स्ट्राचा चौकार आला होता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर शांत क्रिकेट पाहायला मिळालं साईराज आणि जयेश. अखेर या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे 13 धावा. 13 विदाउट लॉस. नो डाऊट फलंदाजी चांगली होते. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल, कमीत कमी 60+. तर संघर्ष होऊ शकतो. अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस होतोय. बॉल सरळ चालला बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. आणखीन एक चौकार जयेशच्या बॅटमधून. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. जागेवरून मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून हा चौकार. म्हणजेच प्रथम सुरुवातीला आपण पाहिलं तर कुणाल दाते सर दोन्ही फलंदाज चाचपडत होते, परंतु ज्या वेळेला तुम्हाला एखादा चौकार षटकार आल्यानंतर थोडेसे तुमचे होप्स वाढतात आणि ते होप्स वाढताना पाहायला मिळतात आणि धावांचा वेग सुद्धा वाढताना आता मात्र पाहायला मिळतोय. सेट झालाय, परंतु इथे धावांचा वेग वाढतोय, परंतु आता पावसाचा देखील वेग वाढलाय. ज्या पद्धतीने सध्या पाऊस बरसतोय, वरुण देव बरसतोय आणि मजा येईल आज हे क्लायमेट संध्याकाळपर्यंत असंच राहिलं तर. चांगलाच फिरवलाय हा बॉल. डीपमध्ये फिल्डर आहे, पायाला लागलाय बॉल आणि त्याला बॅकअप मिळतंय. ही चांगली गोष्ट आहे. एकमेकास सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत, परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाज पडलाय साईराज. तरी देखील धावा मिळत आहेत. जयेशने 2 घेतल्या. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 19. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर साईराज भोईरने बरीच अर्धशतकं झळकावलेत. मॅन ऑफ द सिरीज सुद्धा घेतलेली आहेत. याच मैदानाचं नातं त्याचं घट्ट राहिलंय आणि ज्या अनुषंगाने आतापर्यंत तो चाचपडताना पाहायला मिळाला. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे मात्र वाक्य प्रत्येक जण विसरत नाही आहे, कारण आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. म्हणून ऊन वारा पाऊस काहीही असो आम्ही खेळण्यासाठी तत्पर असतो हे दर्शवत असताना पाहायला मिळते. थोडासा एन्जॉय करताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19वर जाऊन पोहोचले गेले. रिमझिम पावसाला सुरुवात होते. हिरवळ असं मैदान. कधी मात्र खेळाडू स्लिप होताना पाहायला मिळतील, कधी खेळाडू मात्र पडतील, कधी चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकाल पाण्यामध्ये थांबेल, तर कधी मात्र वेगवान स्किट होताना चेंडू पाहायला मिळेल. कारण ही खेळण्याची वेगळीच मजा आहे, ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रेनी सीझनने वेड लावलंय या रबर बॉल क्रिकेटने. आणि वेडी ग्रामस्थांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने हे ग्राउंड मेंटेन त्यांनी ठेवले, शौचालयाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि सुसज्ज असं शौचालय त्यांनी उभारलंय. विशेष म्हणजे स्टँड्स प्रेक्षकांसाठी त्यांनी उभारलेले आहेत. आयोजकांच्या माध्यमातून काही स्टँडची निर्मिती करण्यात आलेली आहे, कारण पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर निवारा पाहिजे प्रेक्षकांना आणि तो देखील अतिशय चोख पद्धतीने त्यांच्यासाठी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि अशी स्पर्धा पाहिजे, त्यावेळेला मजा येते. शॉर्ट बॉलचा वापर जास्त बाहेर चाललाय बॉल. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड बॉल. टीमची धावसंख्या अवांतरच्या स्वरूपात पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात 20. थोडंसं स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. षटकार चौकार आल्यानंतर काही गोलंदाज 75% गोलंदाज आपण पाहतात की थोडीशी दबावाखाली येतात आणि त्यामधला गोलंदाज आपण पाहू शकलात. 20 धावा फलकावर लागल्यात. हा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र लाईन चांगली आहे. हलकाशा रिमझिम ज्या पावसाच्या सरी बरसत आहेत, खेळपट्टीवर हलकंसं पाणी साचलंय, त्याचा फायदा उचलावा लागेल गोलंदाजाला या क्लायमॅटिक कंडिशनद्वारे. जयेश घरत या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे आणि त्याच अनुषंगाने एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे का, तर नाही. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 21वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमची स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 21. 10.50च्या सरासरीने उज्ज्वल संघ माथाने, त्याचबरोबर
जगमाता रावळे संघ, रॉकी ग्रुप, टेंबी खोडावे आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरावली या टीमच्या प्रतिनिधींनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे आणि ते दोन संघ खेळत आहेत सध्या. सरतोडी आणि चिखलपाडा एक संघ विनर राहील. या टीमच्या सर्वच प्रतिनिधीने कॅप्टननी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. ड्रॉ केला जाईल सेकंड राऊंडचा. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते खेळाडू त्यांनी देखील व्यासपीठावर यायचे. नेहिल केनी याने चांगली खेळी केली. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू यश चौधरी, दुसऱ्या मॅच मध्ये नेहिल केनी, त्यानंतर रियांश ज्याने चांगला खेळ केला रियांश पाटील 42 धावांची खेळी. त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर आणि दुसऱ्या बॉलवर पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला, बॅकअपलाच कोणी नाहीये. गोलंदाज खूप पुढे गेलाय त्याच्यामुळे इथे 2 धावा मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. सिंगल डबलला महत्त्व देत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी तर होत नाहीये. मध्यंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं जयेश घरतच्या बॅटमधून षटकार आणि एक चौकार आला. त्यानंतर सिंगल डबलला महत्त्व देत असताना कारण गोलंदाजाने अचूक टप्प्यावर आतापर्यंत भेदक मारे केलेले आहेत आणि त्याकरता मात्र चाचपडण्यासाठी भाग पडलंय ते बॅटरला. चांगला फटका, चांगलं टायमिंग, फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि मिड विकेटला पुल केलंय 6 धावांसाठी. जर चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगदीश यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार तुम्हाला सगळ्यांना इथे दिले जातील आणि ड्रॉ केला जाईल. खूप चांगला फटका होता. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. शानदार आणि झन्नाटेदार, अप्रतिम, अफलातून टायमिंग षटकार आला. इथून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने जयेश घरत थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न करतो, एन्जॉय करतोय खेळपट्टीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. कुणाला ते सर पाठीमागचं जे क्षेत्र पाहिलं तर थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं जे कमी डिस्टन्सचं पाहायला मिळतं आणि त्याकरता काही फलंदाज चतुर असतात. जसं नेहिल केनीने भरपूर चांगली बॅटिंग केली होती त्या क्षेत्रामध्ये. त्यासाठी तुम्हाला जजमेंटने चांगली बॅटिंग करावी लागते. हो नक्कीच, याच्यामध्ये शंकाच नाहीये. परंतु गोलंदाजी खूप चांगली होते. विकेट किपिंग तेवढी चांगली झालेली नाही आणि ते परत एक वेळा दिसलं. इथे बॉल हाताला लागला, निसटला, वाईट बॉल +1 अशा 2 धावा ॲड होतील. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे नियंत्रण नव्हतं गोलंदाजीमध्ये कुठेतरी रोहनकडून. एक्स्ट्रा रन मिळत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आकार घेते. धावा वाढतायत. 32 धावा 32. चला 4 टीमचे कॅप्टन, प्रतिनिधी आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण व्यासपीठावर यायचं आहे. यश चौधरी, नेहिल केनी, रियांश, जगदीश आणि त्याचबरोबर ड्रॉ देखील केला जाईल सेकंड राऊंडचा. टॉस केला जाईल सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा जो सामना असेल 4 षटकाचा. सेकंड राऊंडचे सामने हे 4-4 षटकांचे असतील. पंचांकडे अपील केली, बॅटला लागला, इथे स्पष्ट आवाज येत होता आणि तेच पंचांनी हेरलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अंडरआर्म थ्रो केलाय. फलंदाज एक नक्की बाद होईल असं दिसतंय चित्र. आणि मला वाटतं स्ट्रायकिंग एंडलाच फलंदाज बाद झालाय का? तर साईराज इथे आउट होईल आणि टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 33. तर मात्र पुन्हा एकदा वरुण राजाचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 33 धावा. नवनाथ पाटील नानू त्याने मात्र स्पष्टपणे मत नोंदवलं होतं की आम्ही बॅटिंग स्वीकारणार होतो. जर टॉस जिंकलो असतो तर बॅटिंग स्वीकारली असती. रियांश या ठिकाणी उपस्थित झाले. तर रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमचे मॅन ऑफ द मॅचचे शिल्पकार, कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. सरावली मथाने या टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. टेंबी खोडावे, जागमाता रावले,
तर शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. उज्ज्वल संघ मथाने या टीमला बाय मिळाली आहे आणि यानंतरचे राऊंड असे असतील. साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध रॉकी ग्रुप असा सेकंड फेरीचा पहिला सामना असेल. त्याच्यानंतर सेकंड मॅच साई स्पोर्ट्स सरावली आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आणि त्याच्यानंतर होईल सामना जागमाता रावळे आणि त्यांच्या विरुद्ध विजयी संघ. या मॅच मधला विजयी संघ. तर बाई मिळालेली आहे मथाने संघाला. पहिला सामना जो संघ जिंकला या स्पर्धेमध्ये. आता ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी राहुल येतोय. पहिलाच बॉल थोडासा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट पाथला बॉल उचलून फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आक्रमकता यावेळेला दाखवली जाते. जबरदस्त जयेश घरतच्या बॅट मधून एक विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता षटकार. चांगली बॅटिंग सध्या तरी मी म्हणेन जयेशच्या माध्यमातून. सुरुवातीला तो थोडासा चाचपळत होता, अडखळत खेळत होता, परंतु हळूहळू त्याने आता जम बसवलाय. बरसणारा पाऊस याही परिस्थितीमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर देखील मोठा फटका येतो आणि दुसरा बॉल देखील जाईल सीमा पार. दुसरा षटकार. काय बॅटिंग केले आतापर्यंत. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. विध्वंसक फलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं, परफेक्ट ऑलराऊंडर मी का आहे याचं फॉर एक्झाम्पल देत असताना खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. जसा मात्र यावेळेला पाऊस बरसतोय तसा जयेश घरत बरसत असताना षटकार चौकारांसाठी ओळखला जातो. गुड बॅटिंग, स्वीट अँड स्मार्ट. षटकार 6. चांगली बॅटिंग, चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. महत्वाचं म्हणजे बॅटच्या मधोमध फटके बसत आहेत. या बरसणाऱ्या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये देखील त्याच्या बॅटमधून जोरकस फटके येत आहेत. हे मात्र विशेष. जयेश इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसऱ्या बॉलवर नक्कीच थोडासा दूर ठेवलाय त्याच्यापासून. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल परंतु एकच धाव मिळेल. वाईड बॉल त्याच्यावर आलाय. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 47. थोडंसं दबाव वाढताना पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. कारण त्याच्या रडारमध्ये चेंडू आल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पार जात आहेत आणि त्यासाठी कुठेतरी बचावात्मक स्थिती निर्माण करण्यासाठी चेंडू थोडेसे बाहेर यावेळेला हाताळतोय. हा बॉल जाऊ दिलाय. इथे फक्त फलंदाजाला एक करायचंय. जयेशला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा कठीण आहे. या पावसामध्ये गेल्या गेल्या मैदानामध्ये तुमच्या बॅटमधून धावा करणं तेवढं सोपं नाहीये. जयेश शेट झालाय. जयेशला माहिती आहे बॉल कुठे पडल्यानंतर बॅट कुठे फिरवायची आहे. तो बरोबर खेळतोय. परंतु एक डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्थिर आहे. बस याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. पुन्हा एकदा तेच चित्र. अखेर एक चिकी सिंगल कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजाने. 1 धाव जाईल खात्यामध्ये. बॅटरच्या बॅटला स्पर्श होतोय बॉलचा. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 48. जरूर एक मात्र नजरेसमोर आकडा ठेवला असेल की आपल्याला 65-70 पर्यंत पोहोचायचं आहे. तर त्यासाठी मात्र जरूर मोठे फटके मारावे लागणार आहेत. आणि जयेश घरत एका साईडला चांगली झुंज देत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला सेन्सेशनल क्रिकेट नानूला खेळावं लागेल. सिंगल डबलला जसं कुणाल दाते सरांनी सांगितलं सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल. परंतु या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल जरूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅनला जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार जयेशच्या बॅटमधून. 50 अप. धावा आता 50 ओलांडलेली आहे. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 52, 53, 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. सुरुवातीला मात्र 2 षटकं आपण पाहिली. थोडीशी अडखळत खेळली परंतु तदनंतर जो रिदम पकडला, लयबद्ध झाला, सेट झाला आणि इथून मात्र जयेश घरतच्या बॅटमधून मोठमोठे फटके येण्यास सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही सुरुवातीला संघर्ष करता परंतु जर संघर्ष करत असताना जर चांगली बॅटिंग तुम्ही करत असता. 52 धावा झाल्यात आणि आता या आणखीन ऍड होतील ज्या धावा या बॉलवर आल्यात. अंपायरचा सिग्नल नो बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता धावा संख्या झाली आहे 54, 54.
शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. धावा झाल्या 54, 54. नानू सध्या स्ट्रायकिंग एंडला, त्यालाही बीट केलं या बॉलने. अंपायरचा इशारा, ओव्हर समाप्त. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 54. 54 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत विचार केला तर खूप चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग जर आपण पाहिली तर जयेश घरतच्या बॅटमधून धावा त्या आलेल्या आहेत. मुसळधार पावसाला सुद्धा सुरुवात झाली आणि हीच खेळण्याची एक वेगळीच मजा असते. जेव्हा तुमच्या अंगावर पाणी बरसतं ते मात्र तुम्ही घेतात अंगावर, तेव्हा मात्र एक खेळण्याची ऊर्जा वेगळीच निर्माण होते. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या साई स्पोर्ट्स सरावली आणि रॉकी ग्रुप टेंबे खोडावे या दोन्ही संघाचे कॅप्टन, रॉकी ग्रुप टेंबे खोडावे संघाचे कॅप्टन आलेले आहेत मिस्टर रेयांश पाटील. तर साई स्पोर्ट्स सरावली टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. विचार विनिमय केला जातोय, स्ट्रॅटेजी आखली जाते. वेळ दौडू नका, वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण सहकार्य केला. आज 10ही संघांचं शुभमजी पाध्ये यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे, कारण वेळेनुसार ते मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. कोणालाही मात्र 10 वेळा कॉल करण्याची गरज भासली नाही. म्हणजे एक डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं, टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट हे मात्र दाखवलंय आजच्या दिवसामध्ये विटी लाईनकरांनी. कॉल करायची गरज लागलेली नाहीये आणि विशेष म्हणजे पेनलाइज कोणाला करण्यात आलेलं नाहीये, ते विशेष आहे. क्रिकेटमध्ये कुठलाच आयोजक त्याला असं वाटत नसतं की कुठल्या टीमवर कारवाई करावी, पेनलाइज करावं. त्यासाठी शिस्त पाहिजे आणि ती शिस्त इथे पाहायला मिळते. शेवटचा षटक, पहिलाच बॉल फोर्स केलाय जयेशने. लॉंगॉनचा फिल्डर आहे, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. असं वाटलं की कगिसो रबाडाने चेंडू टाकावा आणि रोहित शर्माच्या बॅटमधून षटकार यावा, त्या पद्धतीने हे दृश्य पाहायला मिळालं. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता स्टँड अँड डिलिव्हरी शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. सागर आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. सागरच्या विरुद्ध मात्र चांगला फटका इथे सजवला. पहिल्याच बॉलवर 6, षटकार. दुसरा बॉल आता कदाचित सागरने थोडीशी लाईन बदलल्याने अंपायरचा इशारा येतोय, हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमकडून. रिव्ह्यू यावेळेला जरूर घेतला गेलाय तुकाच्या माध्यमातून. तुषार घरत एक एक्सपिरियन्स क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि त्याने लगेच मात्र क्विकली या ठिकाणी दर्शवलं. सादिक राजापूरकर सर आहेत टीव्ही अंपायर म्हणून काम बजावत आहेत. 2 ऑनफिल्ड साजिद लाला सर, नितेश कदम सरांना आपण पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग राहिलंय, एक रिव्ह्यू दिला गेलाय. कोणत्याही संघावर तो अन्याय न व्हावा याकरता मात्र रिव्ह्यू आपण पाहत आहेत. DRS हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. आणि रिव्ह्यू गमावलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. वाईड बॉल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 61 धावा, 61. 54 धावा होत्या, एक पहिला षटकार आला. आता 61 धावा स्कोर बोर्डवर आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागर लास्ट ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी, आता मात्र चांगली गोलंदाजी. बॅटची आतमधली कडा घेतली तेवढंच चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल शिल्लक आहेत. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 61 धावा फलकावर. खूप चांगला मात्र कमबॅक केलाय गोलंदाज मिस्टर सागरने. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय आहे हे दर्शवत असताना या खेळपट्टीवर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेग वाढवलाय, पायाला लागलाय बॉल. फाईन लेगचा फिल्डर आहे तिथे मागे. 1 धाव इथे नक्की जयेशला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न तो करतोय, चाचपळतोय, परंतु इथे एकच धाव मिळताना दिसेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 62 धावा, 62. याच जयेश घरतने पहिल्याच SP ट्रॉफीमध्ये पहिल्याच वर्षामध्ये ओपन टीम बरोबर काय बॅटिंग, धुवेदार बॅटिंग केली होती आणि धुव्वादार बॅटिंग करत असताना त्या संघाला पराभूत सुद्धा केलं होतं. तो जयेश घरत सेट फलंदाज. फटका हवेत, फाईन लेग आणि विकेट किपर बरोबर जज करतायत, परंतु विकेट किपरचं जजमेंट चांगलं आहे. चांगला झेल फलंदाज बाद.
तुषार घरत एक्सपिरियन्स विकेट किपर ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जेव्हा जेव्हा तो बॅटिंगला येतो, सेट होतो, तेव्हा विनिंग पारी खेळत असताना पाहायला मिळतो. तोच विकेट किपरच्या भूमिकेत तुषार घरत तुका पाहायला मिळतोय. हार्दिक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. नानूला परतावा लागेल. पहिल्या चेंडूपासून चाचपडत होता. सेन्सेशनल आज बॅटिंग करताना पाहायला मिळाला नाही, परंतु नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका साईडला विथ द बॉलने चांगली कामगिरी करेल का, ह्या अपेक्षा खेळाडू कक्षांमधून असतील. फलंदाज बॅक टू द डगआउट. चला, साई स्पोर्ट्स सरावली टीमचे कॅप्टन आपण लगेच या, वेळेची दिरंगाई न करताना. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. जयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला, न्यू बॅटर मैदानामध्ये हार्दिक. हार्दिकसाठी हा बॉल बरोबर टाकलाय. पाहूया, अंपायरचा इशारा बाय. एक्स्ट्रा रन, चांगलं षटक. सागरचं शेवटचं षटक, शेवटचा बॉल. आणि आता पाहूया जयेशच्या पॅटमधून कसा खेळ होतोय, कारण सध्या तरी या ओव्हरमध्ये एक षटकार वगळता पूर्णपणे शांत ठेवलंय सर्वच फलंदाजांना. विशेष म्हणजे जयेशला देखील पहिल्याच बॉलवर षटकार मारला, त्याच्यानंतर वाईट बॉल, एक डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, एक विकेट आणि एक सिंगल. शेवटचा बॉल. 63 धावा आहेत आणि शेवटच्या बॉलवर षटकाराने फिनिश केलंय. इथे मात्र ही इनिंग आणि या षटकाराबरोबर धावा झाल्यात. 69-70 धावांचं लक्ष सेट केलंय. आई कुर्लाई सरतोडीच्या समोर जय महाराष्ट्र चिखलपाडाने 72 विन. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. साई स्पोर्ट्स सरावडी विरुद्ध रॉकी ग्रुप टेमी खोडबे, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे टॉस साठी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. निलेशजी पाध्ये यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक प्रणय पाटील अँड ऑल टीम. मंगलमूर्ती, विरातन, नयन किनी, रितेश किनी, तुषार किनी असतील. या संपूर्ण संघाला या सीझनसाठी ऑल द बेस्ट असेल. झाड सुद्धा आपण या ठिकाणी एक सुंदर रोपटं देणार आहोत. रियांशला यावेळेला आपण पाहतायत. जगदीश स्वतः आहेत मॅन ऑफ द मॅचचे शिल्पकार. जाऊया आपण, प्रशांतजी आदवडे त्या ठिकाणी जॉईंट होतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हॅलो चिक. थँक्यू सो मच प्रमोद शेडगे. यावेळेला या मैदानावरती आणखीन एक मोठं युद्ध आपल्याला बघायला मिळेल. सरावली संघाने एक अपसेट केलं आहे, तर दुसऱ्या बाजूला टेंबी कोडवे संघाने देखील अपसेट केला आहे. तर मातबर संघांना पराभूत करून या दोन्ही टीम या ठिकाणी आता एकमेकांसमोर आहेत. त्यामुळे शुभमजी पाध्ये यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्तंभ केलं जाईल. टॉस SP बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. रिमझिम पडतो पाऊस तरी पेटेना, रबर बॉल खेळण्याची हौस. आणि आता टॉस शुभमजी पाध्ये स्पर्धेचे शिल्पकार. VDSचा कॉल इथे आपण बघितलं तर सरावली संघाने जिंकला टॉस. निर्णय काय घेणार आहे? फिल्डिंग फर्स्ट. तुम्हाला शुभेच्छा, ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. सरावली संघाने जिंकला टॉस. प्रथम यावेळेला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये केलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांच्याकडनं फार मोठं
प्रमोद, अत्यंत महत्त्वाचा सामना. यापूर्वी आपण 2 सामने बघितलेत किंवा ज्या पाठोपाठ 2 मॅच झाले आहेत त्या मॅचमध्ये एक मोठी 88 धावसंख्या ती देखील पार करण्यात आली. 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी झाला आहे. 73 धावा डिपेंड झाल्यात. यापूर्वी सरवली संघाने खूप चांगली कामगिरी केली होती आणि साई स्पोर्ट्स सरवली विजयाचा शिल्पकार ठरला आहे जग्गू आपल्याला यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. हार्दिकचा हा दुसरा बॉल पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. 70 धावा. पहिले 2 षटकं मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम स्ट्रगल करत होती, परंतु जयेश गरजची बॅट या वेळेला तळपली आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना त्याने 69 धावांपर्यंत मजल मारली. पुन्हा एकदा तुषार गरज बीट होत असताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे हार्दिक, जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा. आता रिमझिम पाऊस पडतोय त्याचा अत्यंत सुंदर फायदा घेत असताना गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर त्याचे चेंडू टाकले जातात. ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. अप्रतिम गोलंदाज, दर्जेदार गोलंदाजी. शरीरापासून दूर जरूर खेळला गेला. चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सांघिक अकाउंट ओपन होतोय 1 धावांवर. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता यावेळेला मैदानावरती जो रिमझिम पाऊस पडतोय त्याचा भरपूर फायदा गोलंदाजांना घेत. आता उसळी घेण्याचा चेंडू थोडा दिशाही नव्हता, परंतु मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक हुकच्या फटक्यात जरूर कन्वर्ट केलं गेलं. तिथे फिल्डर तैनात आहेत. फेकी करतील, चेंडूला उचलतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने तुषार करत नॉन स्ट्राईक एंडकडे जात असताना तर सिद्धार्थ पवार एका साईडला स्ट्राईक एंडकडे येत असताना संघाची धावसंख्या 2 तुषार गरजच्या बॅटमधून ऑफ द मार्क. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती. आखूट टप्प्याचा चेंडू बाउन्स टाकलाय आणि त्यावरती फारसं उत्तर नव्हतं बॅटरकडे. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. हार्दिक परफेक्ट रीड करत असताना अभ्यासपूर्वक गोलंदाजी आणि विलक्षण कामगिरी. आणि त्याला माहिती आहे की विकेट ओली झाले, कुठे चेंडू टाकायचा. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केले. पुन्हा एकदा सिद्धार्थ पवारला सुद्धा चाचपडण्यासाठी भाग पाडलं गेलं. शरीरापासून दूर खेळत आहेत. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त डिलिव्हर्ड करत असताना हार्दिक सेन्सिबल बॉलिंग, एक बुद्धिमत्तेची गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं हार्दिकला. आणि पहिलं षटक मात्र साम्राज्य यावेळेला गाजवलं पहिल्या षटकामध्ये ते मिस्टर हार्दिकने. अप्रतिम गोलंदाजी. आता प्रमोद आपण मैदानावरती बघितलं तर अभिनंदन म्हणतात हार्दिकला. हार्दिक अभिनंदन, काय गोलंदाजी केली. अफलातून मारा केले त्यानं पहिल्या षटकामध्ये. आणि विशेष करून ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन गुंडेज वरती चेंडू ठेवला. एखादा चेंडू त्याने आखूट टाकला, बाउन्सर टाकला. खूप चांगले व्हेरिएशन. एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानावरती पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये जुगलमध्ये पाहूया. जे आपण पाहत आहेत गेली 2 ते 3 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने मात्र त्यांनी स्वतःवर भरीव काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. जयेश गरत विथ द बॅटने प्रशांतजी काय बॅटिंग केली होती आणि आता विथ द बॉलने सुद्धा मी चांगली कामगिरी करू शकतो, हा त्याचा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात. आत्मविश्वास. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बाउन्स मिळाला. परफेक्ट बाउन्स कसा असावा, परंतु इथे विचार विनिमय करून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. अप्रतिम, खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना परफेक्ट फलंदाजाला या वेळेला तो पाहतोय, अभ्यासपूर्वक गोलंदाजी करतोय. कोणत्या स्पॉटवर परफेक्ट बॉल टाकायचा आहे. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. डीप मिड विकेटला फिल्डर पुढे येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलवर सॅटिस्फाईड. इतका जबरदस्त पाऊस मैदानावरती सुरू आहे, परंतु धावांचा पाऊस काय पडत नाहीये. मुसळधार पावसात गोलंदाज बनतो राजा आणि फलंदाज वाचतो बँडबाजा. आता तीच परिस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते.
एका इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं काय बॅटिंग केली होती. पाऊस बरसत होता आणि जयेश गरजची बॅटिंग सुंदर पाहायला मिळाली. सिद्धार्थ पवार ट्रेडमार्क शॉट सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6. अत्यंत सुंदर फटका ओव्हर पिच चेंडूवरती यावेळेला सिद्धार्थ स्वतःला सिद्ध करतोय आणि वाटिश लॉंगअपच्या डोक्यावरून यावेळेला अप्रतिम फटका 6 धावांची जी आवश्यकता आहे ती पूर्ण करतोय. वेलकम 6. संघर्षाचा षटकार होता. संघाची धावसंख्या 10. चेंडू आपण पाहिला यस व्हाईट बॉलचा इशारा. षटकारानंतर आलेला व्हाईट बॉल यावरून स्पष्टपणे दिसतं की दबाव मात्र जयेश गरतवर सुद्धा आहे. निश्चित यामध्ये काही शंका नाही आहे. पाऊस पडतोय यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु कधी कधी खांद्याचा जास्त वापर होतोय. पण आता चेंडू उसळी घेतोय आणि पंच बघूया काय इशारा करतायत. यापूर्वी तर चेंडू 1 फॉर ओव्हरचा इशारा झाला होता का याची चाचपणी केली जाते त्यामुळे नो बॉलचा इशारा. आणि आता पाहूया काय होतंय ते मैदानावरती. टीव्ही अंपायरच्या दिशेनं चॅलेंज करायचं असेल तर निश्चित यावेळेला करू शकता. तुम्हाला एक रिव्ह्यू आहे. अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत त्यामुळे हा चेंडू बघूया काय डिसिजन येते. एक अजून आवर्जून सांगावं असं वाटेल प्रशांतजी की रिव्ह्यू घेताना आपण त्या सेकंदामध्ये घ्या. जो तुम्हाला टायमर दिलेला असतो त्या सेकंदामध्ये घेणं फार गरजेची गोष्ट आहे. तुम्ही विचार विनिमय करतील, एकमेकांच्या समोर येतील, टीम मिटिंग करतील आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतील तोपर्यंत वेळ निघून जाते. मला वाटतं मैदानावरती एक चर्चा असू शकते की 1 फॉर ओव्हर झालाय आणि त्यानंतर आणखीन एक चेंडू जर तुम्ही बाउन्सर टाकलाय तो डोक्याच्या भरून गेलाय हे काय ते पाहिलं जाईल. आणि कधी कधी क्रिकेटच्या खेळाच्या ओघामध्ये आपल्याला या गोष्टी कळत नसतात. 1 फॉर ओव्हरचा इशारा झाला आहे त्यावरती देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहू शकता. साजिदीने तोच इशारा केला होता. नितेश कदमने या ठिकाणी आपण पाहू शकता नो बॉलचा इशारा का आहे की नाही म्हणजे नो बॉल आहे की नाही या ठिकाणी पाहण्याकरता निश्चित तिसऱ्या पंचांच्या दिशेने गेले आणि त्यानंतर सादिक राजापूरकर यांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. तर नो बॉल प्लस फ्री हिट यावेळेला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ पवारला अजून एक संधी आहे. या चेंडूवर बरीच फलंदाज असे असतात की जोखीम पत्करायला तुम्हाला भाग पाडतात या बॉलवर आणि जोखीम पत्करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु जयेश गरत ह्या वेळेला मान्य करतोय की मी या चेंडूवर मोठा प्रहार करून देणार नाहीये कारण माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे. कौशल्यपूर्ण गोलंदाजी मैदानावरती अचूक नियंत्रित मारा करतोय जयेश आणि आता फलंदाजांना बांधून ठेवलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन झालंय का, कॉन्टॅक्ट झालाय का, कारण नानोने अपील जरूर केली गेली होती परंतु त्या अपीलवर सहमत नाही आहेत दोन्हीही आमचे पंच आणि संघाची धावसंख्या एकंदरीत स्थिरावली गेले. इथून आपण पाहता डॉट बॉलची सांगता होते. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर आणि संघाची धावसंख्या 5.50च्या करंट रन रेटने 11वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना 69 धावा फलकावर लगावल्या आणि प्रथम फलंदाजी करताना रोहन पवार आणि एका साईडला अमरने धावा मात्र भरपूर प्रमाणात दिल्या नव्हत्या. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकता त्याच रणनीतीने चाललेत. तर इथून जर आपण पाहिलं तर 18 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 59 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 59 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. पहिल्या इनिंगमध्ये प्रमोद आपण बघितलं तर पावसाचं जे प्रमाण होतं ते फार मोठं नव्हतं परंतु त्यानंतर रिमझिम पडणारा पाऊस थोडा मोठ्या प्रमाणात आलाय आणि परिणामतः काय घडलंय हा पाऊस आहे ना तो एका संघाला पॉवर हाऊस ठरलाय तर एका संघाला तो खलनायक देखील ठरू शकतो. म्हणजे हाच पाऊस नायक देखील ठरेल आणि खलनायक देखील ठरणार आहे. परंतु अशा अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगली बॅटिंग देखील करता येणं गरजेचं आहे. जगदीश पाटील मॉर्कल यांना आपण पाहता शुभम पाध्ये यांच्या शुभ असते. मॉर्कल कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम चांगला खेळ, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आणि कूल माइंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू सरळ निघून जातोय नानूच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रमोद, मैदानावरती अग्नी परीक्षा सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 70 धावांचा पाठलाग करत असताना चांगली दमछाक झाले, तर गोलंदाजी अप्रतिम. पडलेला पाऊस त्याचा फायदा घेत असताना गोलंदाज. पुन्हा एकदा हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आउटसाईड दी लेग स्टंप चेंडू मात्र निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. सिद्धार्थचा एक मोठा फटका वगळत आपण बघितलं तर या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केले. शानदार कामगिरी करत असताना गोलंदाज. निहिल किनी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. निशाणा साध्य झाला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. उत्तम प्रकारची गोलंदाजी मैदानावरती. पाऊस पडतोय, 70 धावांचा फटला करायचं आव्हान मोठं आहे आणि मैदानावरती 30 षटकाचा खेळ सुरू असताना धावांकरता यावेळेला धावा होते. प्रयत्न करतायत फलंदाज आणि इथे मात्र अखेरकार विकेट मिळाली. सिद्धार्थ पवार स्वतःहून क्रीज सोडतायत, खेळपट्टी सोडतायत. म्हणजेच याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. कशी असावी, स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी. फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे खेळाडू आढळताना पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी बरोबर, कारण मैदानावरती आपण बघितलं तर सिद्धार्थ पवारची बॅट, या बॅटला हलकाचा स्पर्श झाला बॉलचा आणि त्या चेंडू एसटीच्या हाताकडे गेला. तिथे चेंडू खूप सुंदर पद्धतीने गॅदर करण्यात आला, चांगला झेल टिपला गेला आणि अशा वेळेला जो विकेट किपर आहे तो बघतोय स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं, परंतु सिद्धार्थनं कुठल्याही अंपायरकडे पाहिलंच नाही, सरळ तो डगावच्या दिशेने आलेला आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट फार कमी या ठिकाणी आपल्याला पाहिलं. अगदी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील स्पोर्ट्समन स्पिरिट फार कमी बघायला मिळतं, परंतु इथे कौतुक करावं सिद्धार्थ पवार. पराच्या छायेमध्ये अडचणी सापडलेला संघ आहे. अशा वेळेला तो पंतांच्या इशाऱ्याची वाटही बघू शकला असता, तसं न करता स्पोर्ट्समन स्पिरिट टाकून तो मैदानाच्या बाहेर परतलेला आहे. इथे विकेट मिळाली अखेरकार राहुलला. राहुलला यश प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्थिरावली, परिपूर्णतः ठप्प राहिले. मोठे फटके येत नाही आहेत. धावांची गती आहे ती वाढताना पाहायला मिळत नाही. अशा वेळेला मात्र प्रेशर ऑफ सिच्युएशन पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू डॉट येत असताना आपण पाहत आहेत. पाऊस येतोय जातोय, रिमझिम पाऊस. मात्र आज कंटिन्यूस पाऊस पाहायला मिळतो. असं कधीच झालं नाही या 3 वर्षांमध्ये. आपण पाहिलं तर SP बॉईज ट्रॉफी आणि पावसाचं नातं हे घट्ट आणि घनिष्ठ आपल्याला पाहायला मिळतं. शुभम पाध्ये हेच वाट पाहतात की जेव्हा येईल तेव्हा मात्र खरी मजा ही पावसाळी क्रिकेटची पाहायला मिळते. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रमोद, एका संघाला मजा येत असतील, पण एक संघ अडचणीत सापडलाय, त्यामुळे तो चिंतेत आहे. कुर्लाई सरतोडी आणि जय महाराष्ट्र चिखलपडा. अप्रतिम गोलंदाजी. पाऊस पडलाय, ओली विकेट, त्याचा अत्यंत सुंदर वापर केलाय गोलंदाजांनी. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला. 9 बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. लाख मोलाच्या स्पर्धेला मानाचा मुजरा असेल. राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर बॉल फेकून झालेत आतापर्यंत राहुलचे 5 या षटकातील. म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय 3रं षटक हे प्रगतीपथावर आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. हार्दिक त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. कॅच ड्रॉप्ट होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर एक धाव मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. सरासरी फक्त 5ची आहे आणि अशा वेळेला हार्दिकनं लॉगॉनमध्ये झेल सोडलाय. तरी सुद्धा आपण बघितलं तर टीम कंट्रोलमध्ये आहे. 3 षटकात 18 चेंडूत फक्त 15 धावा. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 3 गोल. खरं तर पहिलं षटक हार्दिकचं होतं, 2 धावा दिल्या. त्यानंतर जयेशनं फक्त या ठिकाणी 9 धावा दिल्यात. राहुल विजयाची चाहूल आहे खऱ्या अर्थानं, कारण फक्त 4 धावा दिल्या आहेत. तर कॉन्ट्रीब्युशन गोलंदाज चांगलं आहे आणि अशा वेळेला बॅटिंगकडून कॉन्ट्रीब्युशन 12 चेंडू शिल्लक आहेत की यावेळेला 12 चेंडू शिल्लक आहेत. अशा वेळेला अडचणीत सापडलाय संघ बॅटिंग करणारा. 12 बॉल आणि 55 रनची गरज. क्लीन बोल्ड. स्टंपला यावेळेला चुंबन घेऊन जात असताना पाहायला मिळतोय हा चेंडू. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. बिग विकेट गॉन. आपण कॅन्डीला आपण ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आत.
केला गेला. यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. नवनाथ पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15-15. बाउन्स पुन्हा एकदा मात्र जबरदस्त मारा करत असताना, परंतु इथे अवाक्याच्या बाहेर चेंडू येत आहेत. वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली खेळपट्टी, तेवढंच सुंदर मैदान. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. हार्दिक तिथे मात्र चान्स घेतील. निशाणा साध्य काही होऊ शकला नाही. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3. अजून उर्वरित 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 53 रनची गरज असेल. फटका चांगला आहे. तुकाच्या बॅटमधून मात्र एक खणखणीत अप्रतिम दर्जेदार षटकार. 6 मिडल आणि लेग स्टंपवरती चेंडू होता. ऑनसाईडला डिस्कलेच्या दिशेनं अप्रतिम पूलचा फटका. पॉवरफुल आहे. यावेळेला तंत्र चांगलं होतं आणि लवकर चेंडू रीड केलाय आणि त्याचा फायदा बॅटरला मिळतोय. थोडा उशीर झालाय, परंतु आता सातत्य पाहिजे. मोठे फटके तुम्हाला घ्यायचे एकेरी 2 धावांवरती काही होणार नाही, कारण 70 धावांचा यावेळेला पल्ला गाठायचा आहे तुम्हाला. बॉल फेकून झाले ते 4 आणि संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. सेकंड इनिंगमध्ये आई कुर्लाई सरतोडी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने उत्कृष्टरित्या धावा फलकावर लगावल्या, परंतु या मैदानाचा आजच्या दिवसातील इतिहास जर आपण चालला तर 88 धावा पहिल्या सामन्यामध्ये चेज झालेल्या आहेत. म्हणजे यावरून आपण संकल्पना मांडू शकतो, परंतु सकाळच्या सत्रामध्ये तेवढा पाऊस नव्हता, हे सुद्धा प्लस पॉईंट असेल. इथून डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत ॲक्युरेट आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. घेऊया एक छोटासा ब्रेक. चर्चा जारी राहील. तत्पूर्वी जाऊया आपण कॅन्डी डीजे कडे. बॅटचे एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. काही फरक पडणार नाही आता प्रतिस्पर्धी संघाला. षटकार चौकार आले तरी सुद्धा, कारण ऑलरेडी आता विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. उर्वरित 3 बॉल आहेत आणि 37 रनची गरज आहे. अनुचा हा बॉल यावेळेला शफल होऊन खेळले तर अखेरकार विकेट मिळाली. फलंदाज बाद होताना मिस्टर सागर बॅक टू द डगआउट. ते जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर. शेवटचे अखेरकार 2 बॉल शेवटचे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर नवनाथ पाटील. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट वाईड यॉर्कर कसा असावा याचं प्रात्यक्षिक नानूने दाखवून दिलं गेलं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सामना क्रमांक 1 सेकंड राऊंडचा पहिला सामना 4 षटकांचा राहील आणि दोन्ही संघ सज्ज राहतील. साई स्पोर्ट्स सरावली, रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. उज्ज्वल संघ मथाणीला बाय मिळाले तर लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन.
एका साईडला आपण पाहू शकताय तर संघ जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाने बाजी मारली. जागमाता रावळे संघाचा प्रवास या स्पर्धेतला SP ट्रॉफीचा इथे समाप्त झाला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. अत्यंत दर्जेदार कामगिरी या मॅचमध्ये